मित्रांनो, आपण आज आलो आहे विश्वशांती डोम मधल्या ज्ञानभवनामध्ये। या ज्ञानभवनामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश देतानाची एक प्रतिमा आहे। त्याचबरोबर सर्व धर्मांविषयी ते माहिती आहे। आज आपण ती पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या डोम विषयी आणि सर्वात मोठ्या ग्रंथालयाविषयी माहिती पाहिली असेल। ती पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। त्याच परिसरामध्ये सर्व धर्म एक भाव आहे असा संदेश देणारे हे ज्ञानभवन आहे। या व्हिडिओमध्ये आपण या ज्ञानभवनाविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, खरोखरच हे ज्ञानभवन खूप सुंदर आहे। मित्रांनो, ज्ञानभवन मध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे चपला व बूट काढावं लागत आहेत। तर आपण काढूयात आणि आज जाऊया आणि त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो। आज जाऊन विश्वशांती डोमच्या एंट्री फी मध्येच ग्रंथालय आणि ज्ञानभवनाची एंट्री फी ही घेतली जाते। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, या ज्ञानभवनामध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे की सर्व धर्म किती जुने आहेत आणि त्या धर्मांचे किती लोक या जगामध्ये राहत आहेत। तर ती माहिती आपण आज पाहूया। तुम्ही या फोटोमध्ये ती माहिती पाहू शकता। हिंदू धर्माची सुरुवात ही 5000 वर्षांपूर्वी झाली। इस्लाम धर्माची सुरुवात ही 1400 वर्षांपूर्वी झाली। तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ती संपूर्ण माहिती वाचू शकता। ज्ञानभवनाच्या सुरुवातीला सर्व धर्मांविषयी इथे माहिती आहे। हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, बुद्धिझम धर्म, शीख धर्म, जैन धर्म या सर्व धर्मांविषयी इथे माहिती आहे। मी सर्वांचे फोटोग्राफ्स काढलेले आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती माहिती वाचू शकता। हिंदू धर्माची सुरुवात ही 5000 वर्षांपूर्वी झाली आणि या जगामध्ये 1 बिलियन हिंदू धर्मातली लोक राहत आहेत। इस्लाम धर्म हा 1400 वर्ष जुना आहे आणि या जगामध्ये 1.6 बिलियन इस्लाम धर्मातली लोक राहत आहेत। बौद्ध धर्म हा 2500 वर्ष जुना आहे आणि 376 मिलियन बुद्ध धर्मातली लोक या जगामध्ये राहत आहेत। ख्रिश्चन धर्माची सुरुवात ही 2000 वर्षांपूर्वी झाली आणि या जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 2.2 बिलियन ख्रिश्चन धर्मातली लोक राहत आहेत। जैन धर्म हा 2500 वर्ष जुना आहे आणि या जगामध्ये 4.2 मिलियन जैन धर्मातली लोक राहत आहेत। शीख धर्माची सुरुवात ही 400 वर्षांपूर्वी झाली आणि या जगामध्ये 23 मिलियन शीख धर्मातली लोक राहत आहेत। मित्रांनो, हे ज्ञानभवन बनवायचं संपूर्ण श्रेय प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांना जातं। त्यांनी संपूर्ण जगाला सर्व धर्म एक भाव आहे असा संदेश दिला आहे। त्यांनी बनवलेले सर्वात मोठे ग्रंथालय, त्याचबरोबर जगातला सर्वात मोठा डोम जो विश्व शांतीसाठी व मानव कल्याणासाठी सदैव उभा आहे। या ज्ञानभवनाची मुख्य आकर्षण आहे ही समोर दिसणारी प्रतिमा। या प्रतिमेमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि एक रथ आपल्याला दिसत आहे। ज्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीताचा उपदेश दिला होता तो एक क्षण या प्रतिमेमध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की सर्व लहान मुलांनी आपापल्या धर्मांचे धार्मिक चिन्ह एका कागदावर काढलेले आहेत आणि ते सांगत आहेत की सर्व धर्म हा एक भाव आहे आणि आजच्या काळाची ही गरज आहे। एकंदरीत हा संपूर्ण परिसर हा देखणीय आहे। तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की एकदा या ज्ञानभवनाला, या डोमला भेट द्यायला या। प्रत्येक धर्मांमधल्या पवित्र ग्रंथांमध्ये जीवन कसे जगले पाहिजे हे लिहिलेलं आहे। प्रत्येक धर्मांच्या पवित्र ग्रंथांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। हिंदू धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे भगवद्गीता। इस्लाम धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे कुराण। ख्रिश्चन धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे बायबल। बौद्ध धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे धम्मपाद किंवा त्रिपिटक। जैन धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे आगम। शीख धर्मामधल्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे गुरु ग्रंथ साहिब। मित्रांनो, या ज्ञानभवनामध्ये प्रत्येक धर्मांविषयी माहिती लिहिलेली आहे व या जागेचे हे एक वैशिष्ट्यच आहे।
मित्रांनो, इथे ही मोठी तलवार तुम्ही पाहू शकता, खूप जड आहे। हात दुखायला लागला, खूप जड आहे, खूप जड। ही ढाल आहे मोठी, पाहू शकता, ती पण खूप जड असेल। आणि हा बाण, ते बाण सुद्धा ठेवलेले आहे, खूप छान आहे, खूप छान। ज्ञान भवनाची रंगरंगोटी व त्याचे नक्षीकाम व तुम्ही जे समोर पाहत आहेत संगमरवरी दगडावरती त्यांनी जे नक्षीकाम केले आहे हे उच्च प्रतीचे आहेत। अशी नक्षीकाम क्वचितच आपल्याला कुठेतरी पाहायला भेटते। खरोखरच प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे आभार मानावे तेवढेच कमी आहे। मित्रांनो, या आहेत डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मोठ्या बहीण प्रायगा अक्का कराड। डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांना आईप्रमाणे सन्मान देत असत। मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल तर खास करून तुमच्या लहान मुलांना ही जागा दाखवा, या सर्व गोष्टींविषयी त्यांना माहिती द्या, कारण की आजच्या काळाची ही गरज आहे। तुम्ही ही फरशी पाहू शकता, खूप मस्त आहे। ही जी डिझाईन केली ना, तुम्ही इथे आला नाही तर हात लावून बघा, पूर्ण असं नाही का चिपकवल्यासारखं वाटते, पण ती अख्खी एक फरशी आहे, खूप सुंदर आहे। प्रत्येक खालच्या फरशींवर तशा एक एक फरशी लावलेली आहे, एक एक गॅप सोडून, खूप सुंदर दिसत आहे ते। तर मित्रांनो, या संपूर्ण ज्ञानभवनाविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती ही दिलेली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा। विश्वशांती डोमची संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। तर भेटूया आपण पुण्याच्या अशाच अविश्वसनीय जागेवरती। तोपर्यंत तुम्ही तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या व आजूबाजूला स्वच्छता राखा। मित्रांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की एकदा विश्वशांती डोमला, ज्ञानभवनाला व ग्रंथालयाला भेट द्यायला या। खूप सुंदर आहे हे, आणि आजपर्यंत तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद।